नमस्कार, श्रावूज किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण खमंग आणि पौष्टिक असे टाकोस बनवत आहे. त्यासाठी मी 2 बटाटे शिजवून मिरची, कोथिंबीर, कांदा, बीट, लाल भोपळा आणि पनीर घेतलेले आहे. कांदा चिरून, डाळिंब सोडून, पनीर आणि बटाट्याच्या बारीक चकत्या करून घेतल्या, भोपळा खिसून घेतला, बीट खिसून घेतले. कढईमध्ये बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली मिरची घालून ती चांगली भाजून घेतली. ते भाजल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा आले लसूण पेस्ट घातले. मसाल्यामध्ये मी पावभाजी मसाला, लाल मिरची पूड, हळद, जिरेपूड, धणेपूड आणि चाट मसाला घातलेला आहे. मसाला चांगला भाजल्यानंतर त्यामध्ये मी लाल भोपळा घातला. लाल भोपळा भाजून घेतल्यानंतर शिजवून घेतलेले बटाट्याच्या चकत्या आणि बारीक केलेले पनीर घातले. नंतर बीट घातले. ते तुम्ही बघू शकता. ते चांगले एकत्र करून घेऊ. चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साखर घातली. ते चांगले हलवून घेतले. भाजी चांगली भाजल्यानंतर त्यामध्ये मी चिंचेची गोड चटणी घातलेली आहे आणि वरून कोथिंबीर घातली. तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला किती छान रंग आलेला आहे आणि खायलाही खूप छान लागते. गोल अशी कणकीची चपाती करून घेतली आणि वाटीने त्याच्या पुऱ्यासारख्या अशा गोल बारक्या चपात्या करून घेतल्या आणि ते दोन्ही बाजूनी चांगल्या भाजून घेऊ. एक बाजू थोडीशी कच्ची ठेवून एक बाजू मात्र चांगली भाजून घेऊ. चांगली भाजलेली बाजू वरती ठेवून त्यामध्ये मी वरून चिंच गुळाची चटणी घातली. तुम्हाला हव्या असल्यास तुम्ही सॉसही घालू शकता. आपण बनवलेली भाजी त्यामध्ये घातली आणि अशी दुमडून नंतर ते तव्यामध्ये ठेवून तेल घालून चांगली भाजून घेऊ. तुम्हाला हव्या असल्यास तुम्ही तूपही घालू शकता आणि कमी भाजलेली बाजू वरून दोन्ही बाजूनी अशी छान भाजून घेऊ. येथे तुम्ही बघू शकता रंगही छान आलेला आहे. उभा करूनही असे छान असे भाजून घेऊ. तर तयार आहेत आपले खमंग असे टाकोस. बारीक शेवमध्ये ते वरून घालून वरून डाळिंबाचे दाणे सजवून छान असे आपले पौष्टिक असे टाकोस तयार आहेत. नाश्त्यासाठी किंवा मुलाच्या डब्यासाठी हे टाकोस खूप छान लागतात. येथे तुम्ही बघू शकता की ती छान रंगही आलेला आहे आणि चवीलाही ती छान लागतात. तर तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा कसे झाले होते.